आपला प्रश्न हा स्वामींना कसा विचारायचा आहे ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये खाली सांगत आहे. शांततेत ऐका. बऱ्याच वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपण निर्णय घेण्यात डगमगून जातो. अशा वेळी स्वामींना प्रश्न विचारा. स्वामी तुम्हाला नक्की या प्रश्नाचे उत्तर देतील. शांततेत तुम्ही स्वामींसमोर बसा आणि स्वामींना प्रश्न विचारा. स्वामी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात. स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी 2 समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत. प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहावे. त्या तुकड्यावर होय किंवा होय करावे असे लिहावे. नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहावे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहावे. या चिठ्ठ्यांची संख्या अशी घडी घालावी. आता सर्वप्रथम स्वामींना मनपूर्वक मुजरा करावा, त्यांना नमस्कार करावा आणि त्यांच्यासमोर कुठलेही एखादे पिवळ्या कलरचे फूल ठेवावे. स्वामी समोर बसून आपल्याला मनात जो प्रश्न आहे तो स्वामींना आपला प्रश्न सांगावा. आता दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामींच्या चरणाशी ठेवावा. महाराजांची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना लावावी व 1 किंवा 11 माळीचा जप श्री स्वामी समर्थासमोर करावा. पुन्हा मुजरा व नमस्कार करून स्वामींना निर्णय घेण्याची विनंतीही करावी आणि मनापासून स्वामींची प्रार्थना करावी. दोन्ही हात जोडून स्वामींसमोर बसावे आणि एकनिष्ठ स्वामींकडे नतमस्तक होऊन स्वामींना सांगावे की मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर हे मला द्या. यानंतर तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्यांच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्यावी. जर घरात लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घ्यावी. पण आपण स्वतः कधीच चिठ्ठी उचलायची नाही. घरी कोणी नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करून एखादी चिठ्ठी ही काडीने उचलावी. आता या चिठ्ठीत जो काही निर्णय असेल तो स्वामींच्या आज्ञा समजून स्वीकारावा. या निर्णयावर कृपया करून काहीही शंका करायची नाही, कारण की स्वामी हे असे आहेत जे निर्णय देतील ते ठाम राहतील. आणि श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ सर्व काही चांगलं करतील. स्वामी समर्थची श्रद्धा इतकी निष्ठावान आहे की सर्वांना स्वामी मदत करतात. श्री स्वामी समर्थ.